नंदिता मावशीचे सौंदर्य म्हणजे अद्भुत कलाकृती होती. तिचे वय 35-36च्या घरात असेल, पण तिला पाहणाऱ्याला कोणालाही तिच्या वयाचा अंदाज बांधणे अशक्य व्हायचे. एखाद्या विशीतल्या देखण्या तरुणालाही लाजवेल असा तिचा रूपरंग आणि अंगाची बांधणी होती. तिचा वर्ण अगदी उजळ, गोरापान आणि दुधावरच्या साईसारखा नितळ होता. तिचे डोळे थोडे मोठे, घारोडे आणि अत्यंत बोलके होते. त्या डोळ्यात एक वेगळीच गारीसारखी मादकता आणि पुरुषांना आकर्षित करणारी अद्भुत मोहिनी होती. जेव्हा ती कोणाकडे पाहायची, तेव्हा समोरच्याचे भान एका क्षणात हरपून जायचे. तिचे ओठ अगदी गुलाबी, नाजूक आणि गुलकंदासारखे रसरशीत वाटायचे, ज्यावर हलकेसे स्मित आले की तिच्या गालावर मंद खडी पडे. तिचे केस लांबसडक, काळेभोर आणि पाठीवर मोकळे सोडले की एखाद्या नागिन्यासारखे वळण घ्यायचे. जेव्हा ती चालायची, तेव्हा तिच्या अंगातून येणारा तो मंद आल्हाददायक सुगंध आणि तिच्या मोकळ्या केसांची हालचाल कोणालाही वेड लावण्यासारखी पुरेशी होती. पण तिचे सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारे वैशिष्ट्य म्हणजे तिचा सुटसुटीत, बांधेसूद आणि मादक देह. तिच्या अंगावर कुठेही जास्तीची चरबी नव्हती. तिच्या कंबर अगदी नाजूक, निमुळती आणि कमनीय होती, तर तिच्या समोरच्या भागाचे चांगलेच भरलेले होते आणि कमरेचा गोलाईदार उभार तिच्या सौंदर्याला एक वेगळीच भारदार मादकता आणून द्यायचा. ती जेव्हा एखादी साडी किंवा मऊ गाऊनमध्ये असायची, तेव्हा तिच्या त्या वळणदार शरीराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसायचे. तिच्या प्रत्येक हालचालीत, तिच्या बोलण्यात आणि तिच्या नजाकतीतील एक प्रकारचा निर्लज्जपणा आणि मादक ऐट ठासून भरलेला होता. म्हणूनच की काय, तिच्या आजूबाजूला असणारा कोणताही पुरुष तिच्या अप्रतिम रूपाच्या जादूपासून स्वतःला वाचू शकत नसे. तिच्या या सौंदर्याने कित्येकांना भुरळ घातली होती आणि तिच्या याच मनमोहक रूपात विनयसारखा तरुणही एका क्षणात स्वतःला विसरून गेला होता. तिच्या लग्नानंतरही तिचे दुसऱ्या पुरुषांसोबतचे ते प्रेम चालूच होते. तिला नवऱ्याने, नातेवाईकांनी, सर्वांनी समजावले, पण ती तिच्या सौंदर्याने दुसऱ्यांसोबतचा आनंद घ्यायची. आणि एका रात्री विनय तिच्या घरी गेला आणि त्याच्याने तिनेही तसंच काहीसं. विनय सुप्रियाच्या बहिणीचा मुलगा होता. त्याने नुकतीच 12वी पूर्ण केली होती आणि तो शेतात वडिलांना हातभार लावायचा. त्याचं कसदार खाणंपानं आणि रोजच्या कष्टामुळे विनयचे शरीर अगदी मजबूत, सुटसुटीत आणि बांधेसूद झाले होते. एक दिवस रात्री नेहमीप्रमाणे सर्वजण जेवायला बसले असताना विनयच्या आईने तिची बहीण सुप्रियाचा विषय काढला. गेल्या आठवड्यात सुप्रियाचा एक छोटासा अपघात झाला होता. हे सांगताच विनयचे बाबा अचानक चिडले. त्यांच्या चेहऱ्यावर रागाची छटा पसरली आणि ते म्हणाले, कशाला तिची आठवण काढतेस? लग्नानंतर ज्या स्त्रीने आपल्या घराच्या मर्यादा मोडल्या, कुल परंपरा बाजूला ठेवून परपुरुषाची संगत धरली, तिच्याबद्दल या घरात एक शब्दही बोलायचा नाही. अशा लोकांचे असणे एकच आहे, मेलेलेच बरे असे लोक. बाबांचे हे कठोर शब्द ऐकून विनयच्या आईच्या डोळ्यात टचकन अश्रू आले आणि ती अस्वस्थ आवाजात म्हणाली, अहो, असा राग धरू नका ना. कोणाची तरी काहीतरी लाचारी किंवा मजबुरी असते, म्हणून माणूस वाईट मार्गाला लागतो. लग्नाआधी ती काय अशी होती? तुम्ही सुद्धा तिच्या मागे पुढे करायचात ना. आईचं बोलणं ऐकून बाबा अधिकच भडकले. हे बघ, त्या जुन्या आठवणी मला अजिबात काढून दाखवू नकोस आणि तिच्याबद्दल यापुढे माझ्यासमोर शब्दही काढायचा नाही, समजलीस? बाबांनी आईला तिथेच शांत राहण्यास सांगून हा विषय संपवला. विनयलाही आपल्या सुप्रिया मावशींबद्दल सर्व काही ठाऊक होते. तिच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे आणि नात्यातील शिस्त मोडल्यामुळे सर्व नातेवाईकांनी तिच्याकडे पाठ फिरवली होती. तिच्या पतीनेही
ते अत्यंत श्रीमंत घरात असून सुद्धा तिच्या वर्तनाला कंटाळून तिला कायमचे एकटे सोडून दिले होते. सर्व नातेवाईकांत तिची बदनामी झाली होती. तरीही विनयच्या मनाच्या एका कोपऱ्यात तिच्याबद्दल खूप प्रेम आणि आदर टिकून होता. लहानपणी सुप्रिया मावशीने विनयचे खूप लाड केले होते. तो जेव्हा जेव्हा तिला भेटायचा तेव्हा ती न मागता त्याच्यासाठी खमंग खाऊ, महागडे कपडे आणि आवडीच्या सर्व वस्तू घेऊन यायची. तिचे ते प्रेम विनय कधीच विसरू शकत नव्हता. तब्बल 8 वर्षे झाली होती त्याने तिच्या सुप्रिया मावशीला पाहिले नव्हते. जेव्हा जेव्हा तिच्या अपघाताची बातमी त्याला कानावर पडली तेव्हा त्याला तिच्याबद्दल खूप वाईट वाटले. पण तो तरी काय करणार होता. योगायोगाने काही दिवसानंतर विनयला त्याच्या मित्रांसोबत मोठ्या शहरात जाण्याची संधी मिळाली. सर्व मित्र रात्री एका चांगल्या हॉटेलवर थांबले होते. पण विनयच्या मनात मात्र सतत सुप्रिया मावशींचाच विचार घोळत होता. सर्व मित्रांना मी एका कामासाठी बाहेर जाऊन येतो असे सांगून तो तिथून निघाला आणि सुप्रिया मावशी राहत असलेल्या भव्य इमारतीपाशी पोहोचला. रात्रीचे 8 वाजले होते. धुक्याची हलकीशी चादर आणि थंडगार वारा सुटला होता. विनयने धडधडत्या हृदयाने तिच्या फ्लॅटच्या दरवाजाची कडी वाजवली. काही क्षणातच दरवाजा उघडला गेला. समोर सुप्रिया मावशी उभी होती. तब्बल 8 वर्षानंतर आपल्या लहानग्या विनयला एका मजबूत, उंच आणि देखण्या तरुणाच्या रूपात दारात उभे असलेले पाहून सुप्रिया क्षणभर थक्कच झाली. तिची नजर विनयच्या शरीरावर पासून खालपर्यंत फिरली. तिने अंगात सुंदर हिरव्या रंगाचा मऊ गाऊन परिधान केलेला होता आणि तिच्या एका हातात वाईनचा ग्लास होता. तिचे डोळे थोडे पेंगलेले आणि लालसर दिसत होते, ज्यावरून तिने पिलेली आहे हे स्पष्ट कळत होते. विनयला पाहताच तिने हातातील ग्लास पटकन शेजारील टिपावर ठेवला. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तिने थरथरत्या हातांनी विनयच्या चेहऱ्यावरून अत्यंत हळुवारपणे हात फिरवला. विनय, माझ्या बाळा, तू तर खरंच मला भेटायला आलास. तिचा आवाज गलबलला होता. तिने कसलाही विचार न करता विनयला थेट आपल्या उबदार मिठीत घट्ट आवडले. 8 वर्षांचा साचलेला एकटेपणा आणि दुरावा त्या एका मिठीत वाहून जात होता. ती विनयच्या पाठीवरून अत्यंत प्रेमाने हात फिरवत मोठमोठ्याने रडू लागली. माझ्या बाळा, मला वाटलं होतं की मला आता सगळेच विसरले आहेत. चुका कोणाकडून होत नाहीत रे, माझ्याकडूनही झाल्या ना. पण त्या चुकांची एवढी मोठी शिक्षा मला सगळ्यांनी दिली. माफी मागितल्यावर देवसुद्धा माफ करतो, पण तुझ्या काकांनी आणि तुझ्या बाबांनी मला कधीच माफ केले नाही. कायमचे परके करून या 4 भिंतीत एकटे सोडून दिले मला. ती लहान मुलासारखी हुंदके देऊन रडत होती. सुप्रियाची ती केविलवाणी अवस्था पाहून विनयचेही मन हेलावले. त्याच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिची पाठीवरून प्रेमाने हात फिरवत तो म्हणाला, मावशी, बस कर ना, नको रडूस. आता जे झालं ते विसरून जा आणि असं मारण्याचा किंवा एकटेपणाचा विचार अजिबात करू नकोस. विनयने तिचे अश्रू पुसले आणि तिला प्रेमाने पकडून सोफ्यावर बसवले. मी पाणी आणतो असं म्हणून तो स्वतः किचनमध्ये गेला आणि फ्रीजमधून थंड पाण्याची बाटली घेऊन आला. दोघांनी पाणी प्याले आणि थोडे शांत झाले. विनयने तिच्या अपघाताविषयी विचारपूस केली तेव्हा तिने तिच्या गुडघ्याला आणि डोक्याला लागलेला मार दाखवला. मावशी, आता कसे वाटते तुला? विनयने काळजीने विचारले. आता सगळं ठीक आहे रे बाळा. तू सांग, आई बाबा कसे आहेत? तेही मजेत आहेत ना? आईला तुझी खूप आठवण येते मावशी. मला माहिती आहे रे, पण बाबांच्या रागापुढे तिचे काही चालत नसेल ना? सुप्रिया उत्साह टाकत म्हणाली. मग तिने आपला चेहरा सावरला आणि उत्साहाने म्हणाली, विनय, तू काय खाणार बाळा? सांग मला, मी तुझ्या आवडीचे सगळे बनवते. नाही मावशी, मी माझ्या मित्रांसोबत जेवून आलोय. आम्ही हॉटेलवरच जेवण केले आहे. मला आता लगेच निघावं लागेल. मित्र माझी वाट पाहत असतील.
तू फक्त स्वतःची काळजी घे. मी पुन्हा कधीतरी आईला गुपचूप घेऊन येईन, विनय समजावणीच्या स्वरात म्हणाला. पण सुप्रियाने त्याचे अजिबात ऐकले नाही. 8 वर्षांनी माझा भाचा घरी आलाय आणि असाच न जेवता जाणार. आजची रात्र मी तुला कुठल्याही परिस्थितीत जाऊ देणार नाही. तिने हट्टाला पेटून किचनमध्ये जाऊन विनयच्या आवडीचे खमंग मसालेदार जेवण बनवायला सुरुवात केली. विनयने तिला खूप विनवण्या केला, पण मावशीने तिचे म्हणणे लावून धरले. जेवताना सुप्रियाने पुन्हा दारूचा ग्लास भरला. अनेक वर्षांचा एकटेपणा घालवण्यासाठी तिला रोज दारू पिण्याची वाईट सवय जडली. इतक्या वर्षानंतर आपल्या बहिणीचा मुलगा घरी आल्याच्या आनंदाने तिने 2 पॅक जरा जास्तच मारले. जेवण झाल्यावर ती पूर्णपणे नशेच्या आहारी गेली. विनयने तिला कसं बसे सावरून बेडरूममध्ये नेले आणि बेडवर झोपवले. तिला गाढ झोप लागली असे समजून विनय शांतपणे बाहेर पडू लागला. पण त्याला कुठे माहिती होते की आजची रात्र त्याच्या आयुष्यातील एक अभूतपूर्व वळण घेऊन येणार आहे. तो दरवाजाजवळ पोहोचताच अचानक सुप्रिया बेडवरून उठली आणि तिने धावत जाऊन गेटचा दरवाजा लॉक केला. तिने विनयचा हात घट्ट धरला आणि त्याला ओढत आणून पुन्हा बेडवर बसवले. विनय, तुला माहिती आहे का, मी फक्त 2-3दा भरकटले रे, आणि सर्वांनी मला आयुष्यातून उठवले. एवढी मोठी शिक्षा दिली मला. ती पुन्हा पुन्हा तेच बडबडू लागली. तिची तीच बडबड ऐकून आणि तिच्या तोंडाचा उग्रवास सहन करून विनय थोडा कंटाळला होता. दिवसभराच्या प्रवासाने त्याचे शरीर प्रचंड थकले होते आणि पोटभर जेवल्यामुळे त्याला आता गाढ झोपही येत होती. मावशी प्लीज, मी दिवसभर फिरून खूप दमलोय ग, मला खूप झोप येते, मला जाऊ दे ना, विनय गयावया करू लागला. पण सुप्रियाने त्याचे एक ना ऐकता अचानक त्याचा हात धरला आणि त्या सरळ आपल्यासोबत बेडवर आडवे केले. विनय पटकून उठण्याचा प्रयत्न करू लागला, पण सुप्रियाने तिचे दोन्ही हात त्याच्या छातीवर ठेवून त्याला खाली दाबून धरले. आता ती पूर्णपणे त्याच्यावर होती. विनयला तिच्या वागण्याचा खूपच राग आला. तो रागाने ओरडला, मावशी सोड मला, तुझे असे वागणे मला अजिबात आवडले नाही. तुझ्या याच निर्लज्ज आणि बेजबाबदार वागणुकीमुळे सगळ्यांनी तुला दूर केलंय. तुझा नवरा तुला सोडून गेला आणि आज तू माझ्याशी, असे बोलून विनयने रागाच्या भरात तिला जोराने बाजूला ढकलण्याचा प्रयत्न केला. पण असे करताना विनय स्वतः तिच्या जाळ्यात अधिकच अडकला. तो आता पूर्णपणे सुप्रियाच्या अंगावर आला होता. सुप्रियाने कसलाही विचार न करता विनयला आपल्या दोन्ही बाहूंमध्ये घट्ट मिठून दाबून धरले. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र, मादक आणि निर्लज्ज हास्य होते. तिच्या मनातील वर्षानुवर्षे दाबून ठेवलेली स्त्रीसुलभ तहान, तो एकांत आणि एका तरुण पुरुषाचा स्पर्श मिळण्याची आस अचानक प्रचंड प्रमाणात जागी झाली होती. ती तहान तिला कोणत्याही परिस्थितीत आज विनयकडूनच भागवायची होती. मावशी प्लीज सोड मला, हे चुकीचं आहे. विनय तिच्या मिठीतून सुटण्यासाठी धडपडत होता, पण सुप्रिया तर पूर्णपणे नशेच्या आणि मादकतेच्या गर्तेत बुडाली होती. तिने विनयचे बोलणे मध्येच तोडले आणि थेट आपले ओठ विनयच्या ओठांवर टेकून दिले. तिने अत्यंत प्रेमाने आणि तीव्रतेने त्याच्या ओठांचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली. तिच्या तोंडातील दारूचा उग्रवास आणि तिच्या शरीराची उष्णता थेट विनयच्या डोक्यात भिरू लागली. काही सेकंदातच विनयच्या शरीरातील ताण आणि त्याची प्रतिकार पूर्णपणे गळून पडला. त्याची धडपड शांत झाली आणि तो सुप्रिया मावशीच्या उबदार मखमली मिठीत पूर्णपणे शांत पडला. हळूहळू 20 वर्षाचा तरुण विनयच्या आत दडलेल्या भावनाही जाग्या होऊ लागल्या. सुप्रिया मावशी अत्यंत प्रेमाने त्याच्या केसांवरून, पाठीवरून आणि मानेवरून आपले नाजूक हात फिरवत होती. तिच्या त्या उबदार आणि मादक स्पर्शाने विनयचे बाण हरपले. त्यानेही नकळत तिच्या ओठांना प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेला विनय आता स्वतःचा ताबा पूर्णपणे गमावून बसला होता. त्याच्यासमोर सुप्रियासारखी एक अत्यंत देखणी, कसदार आणि भरदार स्त्री पूर्णपणे समर्पित होऊन
उभी होती. आता काय होईल याचा विचार करण्याची क्षमता त्याच्या बुद्धीने गमावली होती. त्याने सर्व बंधने बाजूला सारली आणि तो पूर्णपणे मोकळा झाला. सुप्रियाने त्याला आपल्या बाहुपाशात घट्ट पकडून ठेवले होते. त्या एकांत खोलीत दिव्यांच्या मंद प्रकाशात आणि पावसाच्या सरसरणाऱ्या आवाजात दोघांनी एकमेकांना प्रेमाच्या आणि मादकतेच्या शिखरावर नेले. सुप्रियाच्या प्रत्येक स्पर्शात वर्षानुवर्षाचा भुकेलेला एकटेपणा होता, तर विनयच्या प्रतिसादात नवतारुण्याचा धुंद उत्साह. दोघांनीही त्या रात्री एकमेकांना भरभरून सुख आणि प्रेम दिले. पहाटेच्या सुमारास जेव्हा शांतता पसरली तेव्हा सुप्रियाची नशा हळूहळू उतरू लागली. रात्री आपल्याकडून काय घडले याची जाणीव होताच ती लाजेने आणि पश्चातापाने पूर्ण गार पडली. तिचे डोळे खाली झुकले होते. स्वतःच्या वाच्यासोबत असा प्रसंग घडल्यामुळे तिला तिची प्रचंड चूक कळाली होती. तिने रडत रडतच विनयसमोर हात जोडले आणि त्याची माफी मागितली. विनयने शांतपणे आपले कपडे सावरले. त्याच्या मनात मावशीबद्दल प्रचंड राग किंवा द्वेष नव्हता, पण एक प्रकारची अस्वस्थता नक्कीच होती. तो दाराकडे गेला, वळून सुप्रिया मावशीकडे पाहिले आणि अत्यंत गंभीर स्वरात म्हणाला, मावशी, काळजी घे, पण यापुढे मी तुझ्याकडे कधीच येणार नाही. सुप्रिया दरवाजापाशी उभी राहून त्याला दूर जाताना पाहत राहिली. त्याला थांबवण्याची किंवा वाढवण्याची हिंमत आता तिच्यात उरली नव्हती, कारण लग्नानंतरची जी चूक तिच्याकडून घडली होती तशीच एक अक्षम्य चूक आज पुन्हा तिच्याकडून घडली होती. विनय तिथून बाहेर पडला. त्याचे मन खूप दुःखी आणि अस्वस्थ होते, पण त्याचवेळी एका सुंदर मादक आणि आयुष्यात कधीही न मिळालेला सुखाचा अनुभव मिळाल्याचे एक अनोखे समाधानही त्याच्या मनात कुठेतरी दडलेले होते. त्यानंतर विनय पुन्हा कधीच आपल्या सुप्रिया मावशीकडे गेला नाही. मित्रांनो, ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. या कथेमधून कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. या कथेमधल्या जिवंत किंवा मृत व्यक्तीशी कथेचा कोणताही संबंध नाही. ही कथा फक्त तुमच्या मनोरंजनासाठीच बनवली आहे. ही कथा जर आवडली असेल तर आपल्या कथावड मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, कथेला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि काही कमेंट करायचे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुन्हा अशा सुंदर कथेत. धन्यवाद.